साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. शासकीय मेडिकल कॉलेज हतेडीत नको, बुलढाण्यातच व्हावे. बुलढाणा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीने मंत्री जाधवांकडे केली मागणी. हातडी बुद्रुक येथे प्रस्तावित असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे बुलढाणा शहरातच व्हावे अशी मागणी बुलढाणा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीने केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांकडे केली आहे. बुलढाणा हे जिल्ह्याचे ठिकाण असून मध्यवर्ती आहे. बुलढाणा येथे आवश्यक असणाऱ्या भौतिक सोयी सुविधा, जागा, इमारत इत्यादी गोष्टी उपलब्ध आहेत. शासकीय महाविद्यालयासाठी आवश्यक असणारी बेडची संख्या उपलब्ध आहे. शासनाने नेमलेल्या अध्यास समितीने सुद्धा बुलढाणा येथेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्यास उपयुक्त ठिकाण आहे असे नमूद केले आहे. हतेडी हे ठिकाण सर्व दृष्टीने गैरसोयीचे असल्यामुळे रुग्णांना त्रास होईल व रुग्णांचा वेळ वाया जाईल. बुलढाणा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाल्यास शासनाचा इमारतीवर होणारा मोठा खर्च वाचू शकतो. तरी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व जनता, हरण व विद्यार्थी यांच्या वतीने प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा येथेच व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे व या मागणी संदर्भातील निवेदन कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना दिले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांच्या मार्फत शासनाला एक निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये मुख्यत्वे असा विषय घेतलेला आहे की शासनाने जे वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये सुरू केलेलं आहे, त्या वैद्यकीय महाविद्यालयाचे जे प्रस्तावित इमारत आणि जे एस्टॅब्लिशमेंट आहे ते मौजे, हतेडी, खुर्द, बुद्रुक येथे होण्याचं प्रस्तावित केलेलं आहे. वास्तविक पाहता वैद्यकीय महाविद्यालयासोबत वैद्यकीय सेवेसाठी तिथे रुग्ण जाणार आहेत आणि त्या रुग्णांच्या हेळसांड होऊ नये, त्यांना आरोग्यविषयक सुविधा ह्या तात्काळ मिळाव्या यासाठी बुलढाणा बसस्टँडला लागूनच आपलं TB हॉस्पिटलची 23 एकर जागा आहे आणि त्या जागेसंदर्भात वैद्यकीय समिती जी बुलढाण्याला अधिक महाविद्यालयाच्या समितीने भेट देण्यासाठी आली असते, त्यांनी सुद्धा त्या समितीने सुद्धा ही जागा जी आहे बुलढाणा शहरातली ही उपयुक्त आहे आणि या ठिकाणी करण्यास काही हरकत नाही अशा पद्धतीचा अहवाल शासनाला कळवलेला आहे. असं असताना सुद्धा आता काल परवा पेपरला बातमी आली की ते वैद्यकीय महाविद्यालय हतेडी बुद्रुक इथे होत आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीच्या वतीने शासनाला विनंती करण्यात येते की भविष्यामध्ये वैद्यकीय सुविधा ज्या आहेत त्या पंचक्रोशीतील लोकांना, पेशंट लोकांना, त्यांच्या नातेवाईकांना, तिथल्या विद्यार्थ्यांना गैरसोयीचे होऊ नये म्हणून बुलढाणा शहरात करावी असे निवेदन शासनाला समितीच्या वतीने अध्यक्ष सचिव IMAचे माजी अध्यक्ष बेदमुता साहेब, पंजाबरावजी गायकवाड आम्ही येऊन दिलेला आहे. त्यावर शासनाने भविष्यातील होणाऱ्या बुलढाणा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीच्या वतीने आजच एक निवेदन जिल्हाधिकारी बुलढाणा यांना देण्यात आले आहे. आमच्या समितीची अशी मागणी आहे की बुलढाणा येथे जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शासनाने मंजूर केलेलं आहे त्याबद्दल आम्ही शासनाचे अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि नुकतंच या सत्रापासून 2024-25 हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा येथे सुरू झालेले आहे. 100 विद्यार्थ्यांचे प्रवेश इथे पूर्ण झालेले आहेत. परंतु येणाऱ्या काळात हे महाविद्यालय हतेडी बुद्रुक इथे करण्याचे प्रस्तावित आहेत. प्रत्यक्षात हतेडी बुद्रुक हे गाव बुलढाण्यापासून 15-17 किलोमीटर दूर आहे आणि हतेडीला जर हे शासकीय महाविद्यालय नेल्यास ते सर्वांना, रुग्णांना, लोकांना, विद्यार्थ्यांना गैरसोयीचे होईल. बुलढाणा येथे आवश्यक सर्व भौतिक सुविधा उपलब्ध आहेत, इमारती आहेत, आवश्यक रुग्णसंख्या इथल्या दवाखान्याला आहे, सर्व सोयी बुलढाण्यात असताना हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हतेडी देण्याचा प्रयत्न का? कारण तिथे नेल्यास त्यावर अतिरिक्त खर्च होईल, अनेक वर्ष हे महाविद्यालय होणार नाही, त्यामुळे याचा सर्वांना त्रास होईल.
बुलढाणा हे शहराचे ठिकाण आहे, मध्यवर्ती ठिकाण आहे जिल्ह्यासाठी. त्यामुळे बुलढाणा येथे हे महाविद्यालय व्हावे अशी आमची विनंती आहे.